उल्हासनगर शहर की ऐसी कोई सड़क नहीं बची है जहां खड्डे ना हो। मानसून से पूर्व व बाद में सड़कों की मरम्मत भी नहीं की गई, क्योंकि ड्रेनेज लाइन बिछाने का कार्य होना था और सड़कें उखाड़ने थीं। मानसून के बाद से शहर में ड्रेनेज लाइन बिछाने का कार्य चल रहा है, जिस कारण जगह जगह धूल का साम्राज्य और गड्ढों का आलम है, जिस कारण लोग धूल से बीमार हो रहे हैं और इन खराब सड़कों के कारण दुर्घटनाएं भी हो रही हैं। ऐसे में अब मनसे ने बयान देकर कहा है कि तत्काल सड़कों के मरम्मत की जाए, अन्यथा 8 दिनों बाद मनसे स्टाइल में विरोध प्रदर्शन होगा। मनसे ने कहा कि ठेकेदार द्वारा सड़क की मरम्मत करने के बजाय उस पर मिट्टी डाल दी गई है, जिससे हर तरफ धूल फैली हुई है और गड्ढों का साम्राज्य बना हुआ गया है। मनसे ने महानगर पालिका को निवेदन दिया है कि जल्द से जल्द शहर के सड़कों की मरम्मत की जाए। निवडणुकी अगोदर आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो होतो, ढाकणे साहेबांना, आणि त्यांना याची कल्पना दिली होती की शहरात जे अंडरग्राउंड ड्रेनेजच्या नावाखाली जे शहरात ठिकठिकाणी जे खड्डे खोदून ठेवले आहेत त्याबद्दल त्यांचं आम्ही लक्ष वेधलं होतं। पण त्यांनी सांगितलं की आता 1 महिन्यात आम्ही काहीतरी व्यवस्था करतो, आणि त्यानंतर इलेक्शन लागलं, आचारसंहिता लागली, ठीक आहे, आचारसंहिता लागली वगैरे आम्ही समजू शकतो। परंतु 7 ते 8 महिन्यापासून हे जे शहरात जे खड्डे खोदून ठेवलेत आणि या खड्ड्यांमुळे धुळीचं वातावरण झालेलं आहे आणि लोकांना अस्थमासारखे जे आजार आहेत ते आजार होत आहेत आणि खड्ड्यातून लोक पडून जखमी होत आहेत, परंतु प्रशासनाला याचं काही देणं घेणं नाही आहे आणि ह्या महत्त्वाच्या विषयाकडे जर दुर्लक्ष करतायत आणि कामही ते जे करतायत अत्यंत निकृष्ट दर्जाचं करतायत। आणि या बाबतीत लक्ष वेधण्यासाठी आमचे उपशहराध्यक्ष शैलेश पांडव यांनी पत्र दिलेलं आहे आणि आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगतोय की 8 दिवसात जर ठोस निर्णय, जर हे धुळीचं वगैरे साम्राज्य जर नष्ट केलं नाही, व्यवस्थित कामकाज जर चांगलं जोरात सुरू केलं नाही, तर 8 दिवसात मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आणि मग त्याची जी काही जबाबदारी असेल ती प्रशासनाची असेल। देखो, विकास के नाम पे तो विनाशी हुआ है शहर का। 13 किलोमीटर का अपना शहर है और 1300 करोड़ रुपए अभी तक आ चुका है, तो 1 किलोमीटर को 100 करोड़ रुपया, अगर यही 100 करोड़ रुपए अगर लोगों को बोले कि अगर डेवलप करो तो 1 किलोमीटर में कितना डेवलप होना चाहिए। मगर ऐसा कुछ डेवलपमेंट अपने शहर में दिखता है क्या? नहीं। तो ये क्या 20%, 10% ये बांटने में ये पूरा पैसा पूरा हो रहा है और ठेकेदार और अधिकारी और यहाँ के जो MLA है और वो है, और इनका आपस में ही संगनमत करके ये पैसा बांट रहे हैं। अभी तो फिलहाल लगता है कि शहर में खड्डे या खड्डे में शहर, ये तो लोग देखो अभी वो काका जा रहे हैं, मुँह पे रुमाल रख के जा रहे हैं। तो ऐसा है कि रास्ता हमको ढूंढना पड़ रहा है कि रास्ता किधर है। पहले ढूंढना पड़ता था कि खड्डा किधर है, मगर अभी ढूंढना पड़ रहा है कि रास्ता किधर है। ऐसी नौबत अपने शहर में है। सध्या आपण उल्हासनगर शहरात पाहिलं तर सर्वीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं आहे। म्हणजे नक्की धूळ आहे काय फॉग आहे की असं पूर्ण उल्हासनगर शहराच्या एंट्री गेटवरती वेलकम टू फॉग सिटी उल्हासनगर असं लिहायचं आमचा चाललाय प्रयत्न, कारण की सगळीकडे जिथे जातो तिथे फक्त धुळीचं साम्राज्य आहे। म्हणजे आपण जे रस्त्याची कामं चालू आहेत किंवा अंडरग्राउंड ड्रेनेजची कामं चालू आहेत, ते शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी चालू आहे किंवा शहराच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालण्यासाठी चालू आहे हेच मुळात आम्हाला कळत नाही। कारण की जिथे जिथे कामं चालू आहेत तिथे शाळा आहेत, हॉस्पिटल आहेत, हॉटेल्स आहेत, तर ह्या धुळीमुळे अर्धी पूर्ण माणसं आजारी पडतात आहे। त्याच्यानंतर आमचे जे रिक्षावाले आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर यांच्या कारचं किंवा यांच्या वाहनांचं एवढं म्हणजे मेंटेनन्स निघतं, तर मेंटेनन्सचा खर्च देणार कोण? रिक्षावाले धंदा करणार काय, मेंटेनन्स करणार काय? म्हणजे ह्या गोष्टीवरनं पूर्ण शहराचं अर्थकारण बिघडलं आहे। शहरात येणारे जे व्यापाऱ्यांकडे येणारे जे कस्टमर आहेत ते कस्टमर येण्याचं प्रमाण झालं आहे। मुळात दिवाळीसारखा सण पण व्यापाऱ्यांचा आमचा थंड गेलेला आहे। तर तुमच्या माध्यमातून मी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासकांना एवढीच विनंती करतो, वजा एक इशारा देतो, जर हे धुळीचं साम्राज्य 8 दिवसात तुम्ही शमवलं नाही तर येणाऱ्या पूर्ण जी काय म्हणजे परिणाम असेल त्या परिणामाला पूर्ण उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल। प्रशासन जोपर्यंत म्हणजे माझं बघणं आहे, आयुक्त साहेब जे आले त्यांनी कॅबिनमधून बाहेर पडावं, शहरात फिरावं, लोकांच्या त्रासाचं जे काय आहे ना ते त्यांनी सामोरं जावं आणि लोकांना फेस करावं। कॅबिनमध्ये बसून अधिकाऱ्यांना ऑर्डर्स देऊन काही होत नाही, कारण की तुमचे अधिकारी सक्षम असते तर शहरात जो विल्हेवाट लागली आहे ना ती वाट लागली नसती। फक्त हा निव्वळ कुठेही विकास न होता शहराच्या नागरिकांना द्यायचा त्रास फक्त प्रशासनाच्या वतीने चाललाय।
मी जे आता नवनिर्वाचित सगळे आमदार आहेत, काल त्यांच्या आमदारांची बैठक झाली आयुक्त दालनामध्ये, काय चर्चा झाली आम्हाला माहिती नाही, पण मी त्या आमदारांना विनंती करतो की त्यांनी आयुक्त साहेबांना, प्रशासनाला पूर्ण कडक इशारे ताशेरे द्यावे आणि काम करण्यासाठी त्यांना सांगावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांसाठी लढत आहे. राजसाहेब, प्रत्येक नागरिकांसाठी लढत आहोत. आम्हाला EVMनी नाकारलं आहे, नागरिकांनी नाकारलं नाही, त्याच्यामुळे नागरिकांसाठी आम्ही रस्त्यावरती उतरणार. ह्या ज्या गोष्टीचं ह्याचा पूर्ण जबाबदार पालिका प्रशासन आहे, ठेकेदार आहे, सगळ्यांची मिलीभगत आहे. मला वाटतं याच्यात सगळेच मिलीभगत आहे की यांना शहराच्या नागरिकांच्या आरोग्याशी काहीच देणं घेणं नाही. मी तुमच्या माध्यमातून परत एकदा उल्हासनगर महानगरपालिकेला इशारा देतो, जर हे सगळं धुळीचं साम्राज्य 8 दिवसात थांबलं नाही तर उल्हासनगर महानगरपालिकेवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळं व्यापारी वर्ग मध्ये कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जाती धर्माचे असो, सगळे वाहन चालक, रिक्षा युनियन या सर्वांचा संयुक्तरित्या आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेवरती एक धडक मोर्चा काढणार, एवढा उल्हासनगर प्रशासनाने लक्षात घ्यावं.